श्री सरस्वत्यै नमः गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम पद्मनेत्र सुहासवदन कंठाटोपीशमाला दंडकमंडलधर कट्यांकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां जय जय श्री सागरविनाशा माया चक्रचालका विनाशा शेषशयन अंतरेशा अनामातीचा अनंता जो सर्व विश्वाचा संधा समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फलशधर अगम्यलीला जयाची तयामुळी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे गीतावर प्रसाद नम्यता मूळ पंडित होती तत्वता सकळ कार्यार्थ येत हाताती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान नाशक अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेही असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रि कुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे ज्ञानाविगणेशनाथने जगतपतीचे कर्तव्य मग हे तसे अवतार प्रत्यक्ष लोक अत्रि कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठ्या कोणत्या काळी कोण्या जातीचं कोणत्या होईल कोण वर्णाश्रमाला होईल कोणाचंही कळेना ते स्वामी नावे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठवण मी पणाची नसेची ऐसे पुण्यासाठी संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अवैधेती वरद असते करुणी आता स्वामी वृंद ज्यांचे नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सरोजित राहती व्यासवादिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले त्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नवनवाजे साष्टांग कवी पुला मुकुटावतांच मिळे कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेषक हे जगी राहिली श्रीधराने वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाती रीतिमान त्यांचे चरण नमिले ईश चरणी निर्मळे चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंगी तयानंद वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मदतीनावरी कृपा करुणी आपण हृदय करावणी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणी सागर वैसले पहिले अमृत जाणवणी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी प्रियकडे न पाहावे स्वामींच्या या भूत असे ते प्रसिद्ध लोकात त्या सर्व वाणीचा ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ताकडे घेतली काही द्यावया मान सुज्ञानी अन्नमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्रकृत कथा संमत आदर भक्त पैसोद प्रथमोध्याय गोडः इति श्री स्वामी चरित्रामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजपा मोठे याचे घरी वैसली समर्थांची स्वामी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धर्मी दर्शनाचा पातला त्याच्या दिवशी साचा आदर दयाचा केला की राजसर एक पारशी आला होता दर्शनाची ते येण्यापूर्वी मंडळीची महाराजांनी सुचविले की नकुच्या आणि बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांची बैसवणी दोघवडी तिसरी वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांची वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला पोटवणी स्वामीजी हास्यमुख करुणी उत्तर दिले दयाला होणी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कर्णाचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो
पुढे पाहिले केदारेश्वर इंद्र तीर्थे समग्र ऐशी हजार नगरे आम्ही जिंकली. मग तेथून सहजगती पातळ गोदा कटाकाप्रती जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वाढली. केले गोदावरीचे स्नान तळे पाणी परमपावन काही दिवस फिरून हैदराबादची पातळ जेवण आपल्या देहाचं बहुत दिवस केला हात. मग येऊन पंढरपुराचं स्वेच्छेने तिथे राहिलो. तदनंतर वेदमकुळ पाहिले आम्ही सुंदर रंगले अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंदोनी सकळ सोलापुरी पाठलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटामध्ये गेले तेथून झाले. तैपासून या नगरात आनंदी आहे नंदत ऐसे आमचे सर्वव्रत असे महापासून. द्वादश वर्षी मंगळवेळापैकी राहिले स्वामी राहिले परिपासळी प्रख्याती विशेष त्यांची नाही. दर्शना येता सर्व पद लीलाविरही अटीवर कमरेवरील घेऊन इकडे दर्शन देते दयाचे. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदी भक्त परिसोत द्वितीय इति श्री स्वामी चरित्रामृते द्वितीयोऽध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य केल्या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती दोघा चमत्कार राहिली काही वर्षे करून वस्ती मंगळ वेळे सोडले. मोहळा माझे वत्सल कंठ अप्पाटवर झाले भक्त तेथीचे झाकलं व्यक्त अल्पमती केली वर्णू. सरे घेऊन स्वामींची टोळ जाती अक्कलकोटाची अर्धमार्गावरील टोळाची मागे परतने भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जले सेवकांनी परिणत मानले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एका विंध्य होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यासह निश्चिती आले चोळप्पाचे ग्राहप्रती स्वामींची जाणवी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. योगयागाधिक काही चोळप्पाने केले नाही परिभक्ती स्वरूपाने स्वामी आले सदनाते. दयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भजन करीती तेव्हा चोळप्पाची चित्ते आनंद झाला बहुसार. तैपासून त्यांची घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकारिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मानवजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परम ज्ञानी असे तिजे. चोळप्पाचे ग्राहप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार झाले ती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात हिंपासी कळला वृत्तांत ही आपुल्या नगरात येती विख्यात पातळी. वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलला कायवणी गावात येती येवणी फार दिवस झाले. परियम्हा पाही आजवरी झाले नाही आता जाऊन नाही भेटू त्या यतिवडिया. परी ते केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आता कधी दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची ती मूर्ती पुढे ठेवली. सकल सवाचकित झाली मती मुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती बळून गेली गुरी चरणी भक्ती धरली तरी. सकळ सभा आनंदली समस्ती पावले बंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत द्वितीयोऽध्यायः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्रसारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे द्वितीयोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्राचा एकटा पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. नृपराय दर्शन देती स्वेच्छेने राहते तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव येत्याचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याचे. चोळप्पाची सद्गुणी कांदा तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी हरी ख्याती बहुत लोक दर्शन येती कामना चित्ते धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न एकी दुर्देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाराचे फसले ऐसे आले किती एक. भक्तांतरी जे जे इच्छिती तेथे यतिराज प्रविती लुडचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील त्या शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योगशासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनांसी डोंग्याच्या नादी लागला. कैसे त्यानी हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे याचे अंगी कोणते हो वसतसे.
ऐसे त्याने लिहिले समर्थांनी अंतरी जाणले जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एका भक्ताची आगळी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिने मूर्ती बैसविल्या होते पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार माहिती करू आता दर्शनीच जनसंख्यात पातळी तेथे क्षणांगात समाज दर्शन बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गजती वाचे हेतू पूर्वावे म्हणजे म्हणून ध्यानिती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही निधी तयाते कोणी नवसाते करीती कोणी अननिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एकतरस्त होती वैरभाव विसरवली स्वामी पुढे देश पदार्थ पडले होते असंख्यात तेही जास्त समर्थ संन्यासापुढे लोटीते मुरली जनांची गर्दी तो एवनी सेवे करी संन्यासापुढीला नानावरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकाशी सूर्यदाता अस्ताच्या असे तिथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता स्त्रियांची अन्नोदक वर्गाचे जे पातळी करून छळणा त्यांची राहिली विटंबना दंडावया कुश्चित जना अवतरले यतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेम भक्त चतुर्थोध्याय गोड हापी स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वानर अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्तांकरा सदैतु अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे कोणाशी पडता साकडे धावत येती स्वामींकडे राजे रजवाडे थोर तेव्हा किती गणपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणून तयांची बडोद्यामध्ये त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा त्यांच्या अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मानकरी पैसे थोडं वैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणल्या स्वामींची तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नपाल्याही परियसी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी आणावे वटपुरीसी तरी मी आणि तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवने मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाली चित्ती येथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती जयंते अक्कलकोटीचे गणपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजगडातील योगी काही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांची विचार पहिला मानसी या नगरातून स्वामीची कैसे येऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणी युक्तीपूर्व कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने कळती ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल जाणे याचक धनी तृप्त केले स्वामींची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा ऐशे आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळपा प्रती त्याजलाही विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांची घेऊन यायला बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देखील तुम्हा ते द्रवेणे सर्वे वशा चोळपाची राहिली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळपाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती सलावे केले माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय नाही चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकवत भाविक भक्त पंचमोध्याय गुणः श्रीरस्तु शुभम भवतु श्री
अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरून शिशीचा हात अक्षरे पडली हवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाचे अंती तोडपावेली स्वामी प्रती कृपा करुणी मदवरती बळजासी चालवे. भाषण ऐसे ऐकणी समर्थ बोलती हसुनी मल्हारवाची आवडी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला सात्यामध्ये चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेथे जाय सिद्धीसी. परी पहावा यज्ञ करुणी ऐसा विचार केला मी मधु काय केले तर त्यांनी अनुष्ठान आरंभले. भक्ती नाही अंतरी गांभीर्य साधनांती करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण वैसवले गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळे चित्त काही उपाय सूचना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजे असी आणि सगळ्या जनांची तोंड पैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे बळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेण्यात गरमी स्वामींची तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. लेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटला टेके हात तात्यांनी. मग अपयशाची धोरणी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपायानं होय. परिमंडळा बंधुपती प्रयत्न आरंभित पुरती सर्वत्रांशी विचारते कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमरावं यशवंतरायाचे नाव नृपकार्याचे धरून हवा आपण पुढे राहिला. तो एवनी अक्कलकोटी घेतलेली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णकाठी स्वामी पुढे ठेविती. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवारक कोण आला. यशवंता पाहुणी डोळा पाय तेव्हा बोलले अरे बेडी अळणी सत्वर ठोकायाची चरणी. ऐसे देवाला मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव धायला नाही पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडवणी. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळाला. त्या पुत्र्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटी कलीला दाखविली ख्याती झाली सर्वत्र. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदाभक्त परिसोत षष्ठोध्याय गुणः. इति स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः. शुभं भवतु. श्री गणेशाय नमः. जय जय निर्गुणा जय जय पती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म. समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे जयासी श्रवण करती दिवसनिशी. हेरळगी करादी शास्त्रांची वेतने देऊन ठेवले. त्या समयी मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरे करुणी लोका उपदेशिती. त्यांचे आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी कटपटी भुवांचे शेवटी आणले. रात्रंदिन रूप मंदिरी वेदांत ज्याच्या ब्रह्मचारी करीती ते अंतरी नृपती होऊन सुखावे. ख्याती वाढली लोकांत स्तुती करती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी. पहावयातीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर घेती राज हसले. मुखी काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणे ऐसी विचित्र वृत्ती भुवा म्हणती काय म्हणी. हातोबया संन्यासी भुरळ पडली लोकांची लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. येथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हसत तरी तुम्ही व्यर्थ फसलाहो. पाहुणे तुमचे अज्ञान त्यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याचे काही असते ना. ऐसे ब्रह्मचारी बोलणी पातळे आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारण ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जन तिन्ही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांची लोटल्या काहिनीची. एक स्वप्न त्यांची चमत्कारिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली दयांची. त्यांची धोरणी बुवांची सावध केली त्यावेळी. मग स्वप्नेचा वृत्तांत त्यांची सांगती समस्त. म्हणती यात काय ऐशी स्वप्ने काही पडती.
असं दुसऱ्याच दिवशी बुवाई स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नाशी खदगदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार पुण्याविषयी अंतर्गत तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून वृश्चिकांची काय म्हणून भ्यारासी जरी व्रता वयमाने तोसे मग ब्रह्मपद जाण्यासी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकटाला नाहीची. बुवा प्रतिपट लिखून धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला संतरित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गोळी ब्रह्मपदा योग्य झाले. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखनामा, जय जय जी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्राम अनंत विषानंदा. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर. त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध परिभागान सोडी. संबंध बारा म्हणून चैनन पडे रात्रंदिन, केले शरीर सुकोन गोड न लागे अन्नपाणी. नावरे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा केलीची रात्रंदिवस चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिली जाणे आरोग्य वाळे म्हणे. विटेले संसार सौख्यासी त्यासले या भवयात्रेसी, कृष्णवर्णाला शरीर असे रात्रंदिन चैन असे. कोणाला जावे शरण मदवरी कृपा करील कोण, सोडविला व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्रसी गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास, एके रात्री करायस स्वप्ने दृष्टांत राहला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान रंगले, पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तुवा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करीता घरी, स्वामी चरित्र परस्तरी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ करणे जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणानंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नावाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्वारिक शूद्राणी अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येते धावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे अभिमान येथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष वासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सगळी कर तिच्या हस्ते होत असे. याची दूर करावी म्हणी विनंती करायला स्वामी चरणी, तरी आपण लागून द्रव्य काही दिलीन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद लेखीचे मन, म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणे बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांचे देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, की म्हणे हे सत्य जरी तरी उद्योग घेऊन इकडे संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती, म्हणे हे टाकून या स्वामींप्रती कार्य आपले करीन. बाई स्वामीचे बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्ण करणे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकदा वरदानी तेथून समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचे तर निजले छाती टाकूनी. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करुणी ऐसी, चुकविले तुमच्या वर्णासी निश्चय मानसी धरावा. शंकरराव त्या दिवशी खाना दिलेला फकीरांसी, आणि शेखंदर दर्ग्यासी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा अध्यापित, बारीक वाटून निंबपत्र 10 मिले त्यात घालावी. ते घ्यावे व औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध, राहिल्या स्वामी राजवैद्य व्याधीपळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला, काही मास लोटतात याला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी
दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित राहिले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र, ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज अद्यापिती गावाबाहेर आहे मारुती, तेथे सुनेगची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला सुनेगची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त. नवमोऽध्याय गुणः. श्री स्वामीनारायणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती काही. हवेली नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सराफी करीती जनी मारुती प्रतिष्ठित. 20 वर्षाचे वय झाले संसाराते उभगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे ऐका भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण काठी वळवणी आपणापुढे येती, पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सावनी सर्वत्रासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. गुरुगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोळी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत त्यांची. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तिही चित्ती दोषली. नवभास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षित आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नावाभिरान ठेविले दयाल गुण, शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले म्हणजे बंधन वेदशास्त्री झाले निपुण, निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर त्या अवसरी पूजे लागे आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्यभूत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण वैसले भोजनी, तुप गेले जळवणी दीक्षितांचे समजले. जले भरले होते घट तयांची लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा कोणी शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाचे पाठले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दार त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडे आले धावन, म्हणती दीक्षितांची सांगून दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांची निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, तरी आपण आम्हाला त्वरित निरोप दीजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचेवर दिले अल्पव्रत, मुरगोडी बाळप्पा येथे पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन कारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 10मोऽध्याय गुणः. श्री स्वामीनारायणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपी श्रीदत्त वास्तव्य सांगत करिताजी. परी मुरगोडीचे मित्र बाळप्पासी सांगत गंगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी.
तेथे आपण जाऊन वैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वामी एवनी सांगितले कैसे करावे मानवाला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळकाते ते पाठवले स्थान पाहुणी आनंदले नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली प्रातःकाळी उठवली संगमावरी स्नान करून जपध्यान आटकोणी मागून इथे गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येथे माध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र कळता परतोन ग्रामा माझी येथे ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुतकांता शीतोष्णाची परवान करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धकोटी उपवास परित्यांचे मानस कदा उदास नव्हीची अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळपासी बोलती तुम्ही दीक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी जे जे पडले तुम्हास कधी तेथे आम्ही पडवूची बाळपासी मानवाले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडली त्याची घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी उडवावी आणून या बाहेरी बैसुनी तिथे शेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चाललेला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले खुश निशित चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली बिना पुढे प्रार्थना भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नीतील येती मूर्ती देवोनी आदर्शन देती बाळपाची ती सुखावे 15 दिवस गेल्यावेळी निर्दिष्ट असता एके रात्री एक रामन स्वप्नाभितरी येऊन अद्यापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन करिता कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परी केले राहणे पूर्ण आणखी काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळपा आले संवासी वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान कराव्या करतली स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता काढून वृश्चिक एक निघाला तयासी त्याने मारले नित्यकर्म आटोपले ब्रह्मा माझी परत आले गेली भिक्षे काढणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाली घरोघरी बाळपासूचे अनेकही उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी झाले चरण चाली चालणी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळपा भोसले येऊनी नगरी रामी घेतली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सख्य नांदती आनंद भरला सर्वत्र त्या क्षत्रिचे अनुष्ठान केली वर्णनी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने राहिले नितीची स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय वरः श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः करा जगदुद्धार हरावय उद्धार वारंवार परमेश्वर नाना अवतार पैसे भक्तजन कारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येथे रूपे प्रकट होतात तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळपाले अक्कलकोटी पुण्यनगर पावनी दृष्टी आनंद कोटी नमाय त्या दिवशी श्री समर्थ होते खास वागित यात्रा आली बहुत गर्दी जाय श्रीजवळी दर्शनेच्या उत्कर चित्ती खडे सागर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातळी अजान बाहू स्वास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहन बाळपाने म्हणून दुर्चरण झिरले येऊन आहानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदमय कोटी स्तोत्र ओटी जात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते पुतळी उठवून या काळी लिहिला एक विचित्र सर्व वृत्तांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळापावचे प्रेम कृतीने लावले त्यास एक ते होते स्वयंपाक करून त्या म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीची अल्पना करा नैवेद्यासी अवश्य म्हणून त्यांची बाळपा तेव्हा चालले या समय श्री समर्थ असती नूप मंदिरात राजाने वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारे भोजन नित्य प्रातःकाळी उठवण षटकर्माचे आचरण ठेवून स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी जोडी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे काढणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घावी स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले तळप पाणी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांची
बाई आज्ञा करी ऐसी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्यामा झाली सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा होता बाई या कारणे आपसात भांडणे होती सगळीत स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळपाणी पाहून नाना युक्ती योजन मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची शरीरास व्याधी जगले रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष दिलेले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजारी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्याचे करी भावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांची आपण स्वामी बाळप्पाशी शंकर पूजने वजावे तैसी आज्ञा तया कृती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञादान हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करणे हिची सत्य यापरी चित्तावेळीचा प्रश्न पाहत बाळप्पा एक चित्ती दयातून उचलून पाहता वाचून न करायची पूजा ती माझे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोला ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी तरी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांची कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयाची बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन बाळप्पा येत करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन विद्या आज्ञासी तरी टाकून आज्ञा द्यावी आपण तयाचे कपटाने जाणवले अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या देऊन येऊन त्यांनी टाकल्या चिठ्ठ्या आपल्या अंगी भटजी मुसली सत्वरी येथे राहून चाकरी करी असे लिहिलेसे स्वामीच्या दृष्ट भक्ती बाळप्पाची धरणी होती कैसा दूर तया प्रति करते करते दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोडहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाणे जैसा उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवून पाहती परिधारे व्यर्थची स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी त्याचे एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला सेवेकराची वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे तिने सेवेकरांचे नित्य त्रास द्या वर्तची नाना प्रकारे बोलणं कधी सर्वांचा अपमान कधी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले तैपासून बाळप्पासी त्रासलीत अहर्दिशी गाढाने सांगता समर्थाशी बाई ते शब्द काढिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांगत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थासी अर्पे होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येतात सुंदराबाईशी बोलत चंद्रहार लावाती सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे ऐकता त्याकडे जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी सत्वर आणि देवाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोलली तयासी काय नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा गेली उत्तर आपणापाशी चंद्रहार चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी ऐसे ऐकून बोलणे जमादार तुसे चोळप्पा करणे जवाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी बीजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून मुंबई येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती रागाला राणी प्रती सुंदराबाईंनी ही गोष्टी तयार सांगितल्या कारहार चोळप्पाची करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवल परी वैसरी समर्थांची स्वारी भक्त मंडळी विष्टित
एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुणी या धुळी समर्थे करी घेतली अल्लाह शब्द उच्चारला म्हणते दीक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे गुन्हे तेथे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन भेटले टाकली आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली झोळी चोळपाटी देऊन समर्थ बोलले काय वचन चोळपा तुझे किती स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी पहिला आले मानसी श्रीचरण अंतरले चोळपाशी दूर केले ऐसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाचा सेवा करीता की कोणी एकी अवसरी सुंदराबाई बाळकावली रागवून दुष्ट तरी ताडण करी बहुसाळ ते कोणी बाळापाशी दुःख झाले मानसी सोडणी स्वामी चरणांशी म्हणती जावे इथून आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे इथून या दुसरी समर्थाजवळी पातली तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येते त्याचे आसन दाखवावे बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाखवले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्यावरून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना एक वेळ विश्वरूप घेत जपाचा काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला वैसी गर्व भरे ती कोणाशी माने नशी झाली सुंदराबाईसी करावी दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या राहिती परिराणीची प्रीती बाईवरी बहुमती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव गुबर्वे कारभारी त्यांची हुकुम झाला सपरी बाईसी बुरी करावे परिराणी सभिवनी ऐसेने केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या भाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनियमनी व्यवस्था केली असे अनुकराय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी म्हणते देव तुम्हासी पगार सरकारातून बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले शैन्य उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाचे प्रिय झाले दृढ निश्चयाने भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने एक मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावेळी स्वामी कृपा न करीती सद्भावी जे नमस्कारिती त्यावेळी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रली तुझ्या पायास विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत चला भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाघना जय जयाजी अभिशमना जय जयाजी परम पावन दीनबंधू जगद्गुरु प्रातःकाळी उठण आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी प्रातःकर्मे आटकोनी मग उदासावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक पुष्पे अर्पावी धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना कार्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारी पूजन करावे सद्भावी करुण धूपदीपादी अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अगरणा परात्परा कविल सदना ब्रह्मानंद यजगरा जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंदय जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनकाराया अनंत रूपे निर्दासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टलोकालाधी समग्र तुझ रूपे निर्दासी कर्ता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देविता तुझ समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिली समग्र तुझ जागी आधी मध्यग्र कोठे नसे पाहता असुनिया निर्गुण पेटे नटासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचले शास्त्रांचेही नावळे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही ही केवळ अल्पमती
करू केली आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती क्षणला ख्याती वर्णिता दृढते दिला चरणी माता रक्षा दे मदसी समर्था कृपा कटाक्ष दिनाला दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना अनादीची आपल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय दे जे सदैव पापताप आणि दैन सर्व जाऊन निर्सोन लोकी सौख्य देवन परलोक साधन करावे दुस्तर हा भवसागर याची पावावया पैल तीर तन्नाम त्यांनी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा कृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुद्धिज्ञान नभादूत तुझ्या कृपे किती वर्म आपले गुण द्यावे मग सुख साधन अज्ञान ती निर्णय सोसन ज्ञानार्थ घे प्रगट होय शांती मनी सदा असो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हिरसो तुझ्या भजनी चित्त बसो वृथा विषयांची नसो वासना या मनातले सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होवा सुगम दुर्गम जो भवबंध व्यवहारी बद्धता नको भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके राहाव्या कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशन तव नामामृत प्रपंच आणि कर्मात केली सुगम मजलागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोष तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय समय होता जाऊन उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र केली सर्वार्थ पाहिजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सर्व दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदगती परी असला शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ बाई आम्ही आहो स्वामी भक्त निरोग नाही लोकांतर जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा संमत सदा ऐकवत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गुणः श्रेयस्तु शुभं भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ इतिहासा आपदाप दैन्य वार्ता एक काही न उरीची सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभुवन जेंदर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगल वेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणते तयांसी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसी ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते त्यावेळी मंगळ वेड्यात बसप्पा तेही राहत दरिद्र पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत समजवनावाजी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंठक्षया करून तीवर केले शयन ऐसे नवर देखून लोटांगण घालीत असे अष्टभागी दाटवली माथा ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता परजोगून या स्थगिता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरदहस्त ठेवीची तत्काळ मस्तकी तयाची बसप्पाची श्री चरणी मंदिर येते पासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून यायची वार्ता तरी तसे आकांत हमीवर उडाले बसप्पा येता ग्रहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारचे वेळ काय लागले परी बसप्पाची चित्त स्वामी चरणी आसक्त जनापोवादन भीत दुसरे दिवशी अरण्यात बसप्पाचा विचार करीत चित्त चरणी नसेचा कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तर झाली असे रात घोरतम दाटली चित्त झाली श्रीचरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापरे ओरडती परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जनली वृत्ती देहभान नसेची तो समर्थित केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भोगाल व्यापीला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्प झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखील सर्पसमूह चोहीकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणे ऐशी परी भयभीत झाला अंतरी
व तयांची मधुरत्याने समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घे, न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकी दे का सर्पावरी, गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत, तर सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले, तिथून या परतले सत्वर ब्राह्मणाची आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी, तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तर त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे तो सत्वर, सुखी करावा संसार दारा पुत्रा पोसिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यावरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसृत पंचदशोध्याय गोरहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येथे रूपे श्री दत्त, भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाव नामे विख्यात, आनंदी होते नांदत निर्वाह त्वरित नोकरीने. कोकणाकांडी राजापूर तालुक्यात इतिया गाव सुंदर, हरिभाव तेथे राहणार जात मराठे त्यांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी त्यांचे माताबंधू राहते. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्यांची. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धोरणी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात, आपण अनुष्ठान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावणी पंडितांप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता अगुसी बटा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला मारवाड्याला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समय त्यांची शिवराम मारुते ऐसी, नामे दिगती त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिले, मारुती हरिभाऊ समटले, ते केले एकरूप. मग समर्थे त्यावे त्रिवर्गाजवळ बोलावले, तिघांची 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ के दिला असे समर्थे, तेव्हा त्याच्या आनंदाचे पारावर नसायचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिला, तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक: आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कार केशवं परिगच्छति. संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाचे. श्लोक: इदमेव शिवम् इदमेव शिवम् इदमेव शिवम् इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय काय करावे म्हणून विचारले समर्थाचे. त्यांचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला गुणी, त्यांच्या पादुका बनवून येथे आणला सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग येथे अवसरली. उभे आम्ही जोडल्या तरी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता त्यांची आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी बागली भक्त सखा दिसल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके हरिभाऊ दिवशी एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरती मस्तकी त्याची ठेवल्या. म्हणे की तू माझा सुत झालास याचा निश्चित. परिधान करी भव्य वस्त्र संसार देई सोडवे. मग चाटी कपणी जोडी समर्थ त्यांची दिवली. ही देवनी त्यावेळी परिधान केली सत्वर.
आत्मलिंग पादुका सत्वरी तेथी हरिभावचे करी म्हणती जाऊन सागर फिरी किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटवे आपला संसार लोभ मोहान मात्र किस्तित्वान धरावा आज्ञा ऐकोनी ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधवेश घेऊन असो हरभावने काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी हरिभाव घरविला तारा नामे त्याची कंता ती करी बहुता कांता घेऊन वडवणी विनविते जोडणी कर अद्यापि स्वस्तका अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकोनी या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र इथे दिले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या आत्मलिंग समर्थले स्वामी सीताचे दिले होते त्या पादुका सुवासने मठामध्ये स्थापल्या कामाठी त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाव भूमी गोसावी मठामध्ये राहिले इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 17 श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे जाऊन स्वामी कुमार मठ स्थापिली समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेण्याची स्वामी सुताची जननी काकूबाई आम्ही करुणी तिने म्हणता ऐकोनी दुःख केले निवार निज मातेचा शोक पावन दुःखित झाले अंतःकरण तिथे लागी सावरण धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे संसारित परमार्थ गोष्टी सांगणे याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली प्रपंचाक्षरी अननी त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर यांचे देव मान्यदार सर्व लोक बोलतली ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितलेल्या सुताच्या गोष्टी मळापासून सर्वही ऐकोनी या देव मामलेदार हसून देती उत्तर त्याची पिशाच लागली थोर माझे दूर नोंदीची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाले अंतःकरणी मग ते स्वामी सुताची जन्मी अक्कलकोटी येत असले असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी राहिले मठ होता कामठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त न दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता पैत्र्यांच्या चित्तात दुःख भेद नसेची प्रथम मुंबई शहरात शकी 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहजाले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण लाविती श्रवण करीती तयांचे स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अल्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पाठवले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगरावाजावा म्हणून नगरावाजविता जोशी हसू आले समर्थांची पावनी असो भक्त श्री परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुद्धा आनंदे शेली ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामी भक्त गोट्या खेळत त्यासवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करे विशेष जनलावेले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी दोन्ही कामना कोणी त्यांची दर्शना त्यांची समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतेही तयाप्रती मनात एकदम सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ठाती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याने तो नसेली उदकान्न ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थून या अनावे पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली निज सुताकडे पाहुणी आनंदले समर्थ म्हणे करा फिरविला मुखावरी हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती स्वामी सुता रात्रंदिन समर्था पुढे करती भजन पायी कडावा घालून प्रेमरंगी नाचती एके दिवशी श्री समर्थ वैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी कडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तया काली
आम्ही जातो निषेधाने वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना नसे कैसे स्वामी विना कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही. मी आजाने करू तू माझी आई. स्वामी तरी हृदयाशी म्हणते आम्ही तवर हरी. वास करून निश्चयी चिंता न काही करावी. असो मग असो मग स्वामी सुत ते ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परत्वनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तर उत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्यासानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मजसनी जाणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन झालं तसे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊ नये. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देई क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी दुःख भरून येतात ठेविली उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो नाला अक्कलकोटा जीवित परवा न गेली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्यांनी समर्थ करीती विचित्र करणी. पैसे स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती. कोणा संगे न बोलती नूतन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सतर मुंबई हुनी आली तर. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईंनी सत्वर ढवळी केली मुंबापूर. तेथे समजला समाचार परत पावला आत्मज. ही जपुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता. तो दुःख समय वडिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवल आहे. परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुद्धा आपला भक्त असो न अकाली पावला का मरण. मग स्मृतीचे चरण त्यांचे कारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उलटून गेले आमच्या अज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढून बळीची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला दधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चैत्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसोत. सप्तदशोऽध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. तरी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरांसी. अधिकारी नेमबाजीशी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तुझी चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमच्या पायाची बीट जतन करावी नीट. वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लावणी. लावून ठेवलेली विटेसी तिने पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा त्यांचे अधिनाम. त्याचे शरीर असमाधान खुश होत चालला. काकूबाईने तयासी आणविल्या आपणासी. एके दिवशी समर्थांचे दाराप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घालयासी. आरोग्य होईल बाळासी चिंतामणी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग खोटे राहिलं. गिरगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येता दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी. तुम्ही पाठवा दादासी समाधानी आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा म्हणजे. समर्थ व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळा हृदय अज्ञान तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले ते आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले की जे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादाला करतोनी. पुढे सेवेकऱ्यांना सांगावी त्यासी मुंबईचा पाठविती. ब्रह्मचार्याची आज्ञा करती. यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी. मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपली जोडी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी.
गोसावी भूमी गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी देशात गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा नरुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिले कटपट करुणी शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पालुकांची मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिताती तैसेच श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञानसविता अज्ञान गेले लयाचे धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जाणले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादाप्रती वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची अशिरी ठेविला पादुका काय म्हणोनी समर्थ बोलले तेसी जे बरे वाटेल आम्हासी त्याची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आठवण वाहून इतकेची पुढे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला गाला म्हणती बाईला थोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनंत नाना अपशब्द बोलत भारपीठित स्वहस्ते तरी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविली गोसावी कपली झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थांचे हसू आले अधिकची कौतुक मांडले. दादाशी जवळ बोलावेले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिचं पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाई पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी कारण ऐकोनी मातेची उक्ती दादा तिचं प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गणती माते आज पासुनी पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तुझे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी म्हणून आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्रासंबंध नाना प्रकट कथा संबंध सदा प्रेमातरी सोत अष्टादशोध्याय गुणः श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन कंठ सुलभ होतसे बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा अत्यादर श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयांची सर्व ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाची क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने घेऊन शोध करीते गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान कयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थाची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुणी कोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींच्या ऐकून सन्मुख पाहून दयाला अज्ञा चक्र धीरांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला त्यांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृतीने राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सगळं असो झाले काही वेळ समाधी उतरणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजांबरी मस्तक ठेविले झडकरी सद्गती झाल्यानंतरी हर्षकोटीने समावे उठोनी या करती सुटी धन्य धन्य येती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप देती महाराजे स्वामी कृपा आज आली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली करभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतणी येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर करीते गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले स्वामींचे दर्शन उभे राहिले करजोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारी उशिता पाळणी येसी द्यावे सोडणी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजाची ओढणी अंतिदासी सुखाने ऐकोनी स्वामींची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केली करतील पर्यंतरीची खूण त्याची तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द ऐकन बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडोनी एवढी राहिली स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार त्यांची ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मणत्वर ज्यांची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलातून होऊन बंड केले ज्याने समर्थांची कृपा होता
इच्छित कार्य साधिल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाचे पातला स्वकार्य चिंतने अंतरी खड्ग दिले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील जाऊन बैसला दूर श्री जाणले अंतर त्यांचे पाहुणे करून घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तलवाराची धारावली तलवार दिली टाकोनी कार्यापणी योजिले ते शेवटाने जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून ते खड्ग परिकरी परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानाचा झेंडा उभारलेला वंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थाची असो स्वामी भक्त तात्या भोसले विख्यात राहत्या कलकोटात राजाश्रीचा सरदार मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निषेधिनी करिताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाली मानसी यमदूत दिसते दृष्टीची मृत्यू समय पातला पाहुनिया पवित्र परी ही चरण धरले धडकरी उभा राहिला काळातली नवलपरी झाले दीनवदन होणी दृढ घातली मिठी चरणी सात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे सरणे पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आजासे अंत त्यासी न्यावे त्वात्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तुझी नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रति हृदय मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐसा लिला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कातुर कथा संमत सदा परिसोत प्रेमा भक्त 19वा अध्याय घोरहा श्रीरस्तु शुभम भवतु 28वा श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी ऋतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांची गुण नाना दोष होती गहन सांगता एकटा पावन भक्ता श्रोता दोघीही असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पाटला करुणिया श्रींची स्तुती माता ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्या देवदत्ते हास्यवदने करुणी फकीरा ते देई काना तेने कृतीला सर्व कामना पक्वाने करुणी नाना यथेचे भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जीव घातले तयाते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञावती गृहस्थाचे सत्वर शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण तरी त्या गृहस्थाचे मन शासनकर झाले तेव्हा म्हणे यवन याची अपवित्र त्यांचे पैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट करता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अविघ्नर कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी ब्रह्मिष्ठ गृहस्थे येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून ब्रह्मिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवावा साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखुनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तो मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला केल्यासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई गई बाहेर येऊन या बाई गृहस्थ पडला दृष्टीसी तेथे बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दृष्टांतरांच्या दिसल्या मिठान सत्वर गृहस्थ मनी आनंदला त्या आशीर्वाद दिलेला द्रव्याला बहुता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आणि प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे इति श्री स्वामींचे सारामृत नाना कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय घोरहा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त बदलले श्री स्वामीराज आता कळसाध्याय 21वा कृपा करुणी बदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी येते राज शकेस 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी
षटचक्राचे भेदून ब्रह्मरंध्र ठेवून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न प्राय अक्कलकोटीचे जनसमस्त दुखे करून आक्रदंत तो वृत्तांत वनिता ग्रंथ वाढेल समुद्राचा असो स्वामींच्या अंतरीला जना सन्मान दाविला उद्धरी जन्म झाला तो महिमा पुरवणी कोकणाचा समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेच्या ग्रामाबाजारी जन्म माझा झालासे पेटीची बाळपण गेले आता कोकण सैन्य केले उपशिक्षक पद मिळाले विद्यार्थी संप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर श्रेष्ठ त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपनयी चित्ती स्वामी चैत्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धांत देवता स्तवन आधाराचे स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवनी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला एकीचा महिमा वर्णिला द्वितीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल याची व्रत सकल चौथ्या माझे वर्णिले मल्हारराव राजा बळदासी त्याने न्यावया स्वामींची पाठविले कारभाऱ्यांशी पाचव्यात ते खरा यशवंतराव सर त्यांची लागला चमत्कार कयाचे भक्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती घडली कोणे प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नाम एक गृहस्थ होता ब्रह्मसमन्वयग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेसे चिदंबर दीक्षांत व्रत वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता कोणी तर श्रोते भोवती सत्तेची 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय 13 बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी तिरुपीला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची गोडागोड बहुत 15व्यात वर्णिली हरी भाऊ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 या निश्चित वृत्त त्यांनी वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यांची लागना भजन जंतू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव कट्याची गोष्ट आणि लताचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन झाले त्याची केले वर्णन 20व्यात स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात ग्रंथ प्रयोजन कवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार मध्ये त्रयोदशीच पूर्ण केला ग्रंथ हा भगवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता मंदोनीच्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिलेला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र त्याची आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो प्रथाभिमान तो नसो सर्व विद्यासार भवसो भक्त श्रेष्ठा लावणी ज्या कारणी ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीचा आणिला त्यांची रक्षावे दयाळा कृपागना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सलापरी सुत भाविक भक्त 21वा अध्याय गुणहा श्री स्वामी शरणार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णं श्री स्वामी समर्थ